सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी म्हणजेच SSPU पुणे पॅरिसमधील युनेस्कोच्या सहकार्याने महिला सक्षमीकरणासाठी जेंडर इन्क्लुजन आणि स्किल डेव्हलपमेंट म्हणजेच लिंग समावेशकता आणि कौशल्य विकास या विषयावरील आशियातील पहिल्या युनेस्को चेअरचे उद्घाटन करून भारताच्या शिक्षण आणि कौशल्य क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यासाठी सज्ज आहे। या युनेस्को चेअरचे उद्घाटन कौशल्य विकास आणि उद्योजकता तसेच शिक्षण मंत्रालय राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी होणार आहे। या प्रसंगी महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे या उपस्थित असतील। हे उद्घाटन युनेस्कोच्या सहकार्याने SSPU कॅम्पस किवळे पुणे येथे आयोजित विमेन लीडिंग द फ्युचर ऑफ वर्क या आंतरराष्ट्रीय परिषदेदरम्यान केले जाईल, अशी माहिती SSPUच्या प्रो चान्सलर आणि युनेस्को चेअर होल्डर डॉक्टर स्वाती मुजुमदार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली। या उपक्रमाचे नेतृत्व डॉक्टर स्वाती मुजुमदार या करत आहेत। डॉक्टर मुजुमदार या जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त कौशल्य विकास धोरण तज्ज्ञ B20 टास्क फोर्सच्या सदस्य आणि प्रतिष्ठित फुलब्राईट नेहरू ग्रांटच्या मानकरी आहेत। नमस्कार, मी डॉक्टर स्वाती मुजुमदार, प्रो चान्सलर सिम्बायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी किवळे पुणे। मला सांगायला अतिशय आनंद होतो की 24 एप्रिल 2026 शुक्रवार या दिवशी सिम्बायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आणि युनेस्को हे एक जागतिक इंटरनॅशनल कॉन्फरन्स ठेवणार आहेत आणि ह्या इंटरनॅशनल कॉन्फरन्सला आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीच्या ऑनरेबल अदिती तटकरे मॅडम ह्या गेस्ट ऑफ ऑनर म्हणून येणार आहेत आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे स्किल अँड एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटचे मिनिस्टर श्री जयंत चौधरीजी हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर युनेस्को पॅरिस व युनेस्को दिल्ली याचे ऑफिसर्स पदाधिकारी हे देखील येणार आहेत। त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन ट्रेड कमिशनच्या वेस्ट एशियाच्या मुख्य मेरी मॅडम ह्या देखील त्यावेळेला उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO चे श्रीयुत गॅब्रियल हे देखील ह्या कार्यक्रमास मुद्दाम उपस्थित राहणार आहेत। या सर्व दिग्गजांचे कीनोट ॲड्रेसेस असणार आहेत। याविषयी माहिती देताना डॉक्टर मुजुमदार पुढे म्हणाल्या, हा ऐतिहासिक उपक्रम कौशल्य परिसंस्था, तांत्रिक शिक्षण आणि कार्यबलाची सज्जता बळकट करण्याच्या जागतिक प्रयत्नांमध्ये भारताला अग्रस्थानी नेणारा आहे। युनेस्को पॅरिसच्या मार्गदर्शनाखाली स्थापित झालेली ही चेअर कौशल्य आधारित शिक्षण आणि रोजगाराला चालना देण्यासाठी, विशेषतः महिलांचा कार्यबलातील सहभाग वाढवण्यासाठी एक सेंटर ऑफ एक्सलन्स आणि जागतिक ज्ञान केंद्र म्हणून कार्य करेल। ही परिषद AI, सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी आणि डिफेन्स टेक यांच्यासारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी कौशल्य विकासाच्या भूमिकेवर भर देईल, असेही त्यांनी नमूद केले। दिवसभरात आपण अनेक पॅनल डिस्कशन्स ठेवलेले आहेत। हे पॅनल डिस्कशन्स हे आपले इंडस्ट्री चॅम्पियन्स लीड करणार आहेत। त्याच्यामध्ये ग्लोबल केपेबिलिटी सेंटरचं एक पॅनल डिस्कशन असणार आहे। त्याच्यामध्ये बार्क्लेज बँक, UBS बँक असे अनेक जे मोठे मोठे पुण्यात GCCs आहेत त्याचे इंडस्ट्री चॅम्पियन्स येऊन आपल्याशी संवाद साधणार आहेत। त्याचबरोबर इतर सेक्टर्स जसे की सेमीकंडक्टर, डिफेन्स टेक्नॉलॉजी, इंडस्ट्रियल ऑटोमेशन, रोबोटिक्स आणि इतर जे सेक्टर्स आहेत त्याचे इंडस्ट्री चॅम्पियन्स येऊन ह्या दिवशी अपकमिंग जे 2 ते 3 वर्ष आहेत त्याच्यात कुठले जॉब रोल्स येणार आहेत, हे सनराईज सेक्टर्स कुठले आहेत, यूथला कुठल्या प्रकारच्या नोकऱ्या आपल्या देशात अवेलेबल होणार आहेत ह्याच्यावर विचार मंथन आणि डेलिब्रेशन्स होणार आहेत। तर या 1 दिवसाच्या इंटरनॅशनल कॉन्फरन्समुळे आपल्या सगळ्यांना भविष्यात पुढच्या 2 ते 3 वर्षात कुठल्या प्रकारच्या नोकऱ्या, जॉब मार्केट रिक्वायरमेंट्स ह्या आपल्यासमोर येणार आहेत। सांगायला अतिशय आनंद होतो की या कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपण युनेस्को चेअर लॉन्च करत आहोत। सिम्बायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीला 2026 फेब्रुवारी महिन्यात युनेस्को पॅरिस तर्फे युनेस्को चेअर इन जेंडर इन्क्लुजन अँड स्किल डेव्हलपमेंट अशी आशिया खंडातली व भारतातली एकमेव युनेस्को चेअरचं ग्रांट झालेलं आहे। आणि या युनेस्को चेअरच्या ॲक्टिव्हिटीज खाली
आपण ही अशा प्रकारची ॲन्युअल कॉन्फरन्स घेत असतो. त्याचबरोबर आपण रिसर्च आणि इम्पॅक्ट अनालिसिस या क्षेत्रात करतो की महिलांना व मुलींना कौशल्य विकासाच्या माध्यमातून कशा प्रकारचं वुमेन एम्पॉवरमेंट होऊ शकते, कशा प्रकारचा फायनान्शियल इंडिपेंडन्स येऊ शकतो, कशा प्रकारच्या नोकऱ्या अवेलेबल करून देऊ शकतो. तर स्किल डेव्हलपमेंट लीडिंग टू विमेन एम्पॉवरमेंट ही या युनेस्को चेअरची थीम आहे. आणि सांगायला अतिशय आनंद होतो की आज या ठिकाणी जवळजवळ 5,000 पेक्षा जास्ती मुली व महिलांना न्यू एज किंवा फ्युचर स्किल्समध्ये कौशल्य विकासाच्या माध्यमातून आपण विमेन एम्पॉवरमेंट करत आहोत. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.